हाय फ्रेंड्स, आज मी बनवली होती खट्टी मिठी आपली चिंचेची चटणी. ही तुम्ही 2 महिनेभर स्टोर करून ठेवू शकता. तर एकदम घट्ट आणि एकदम छान अशी ही आपली चिंचेची चटणी आज आपण बनवणार आहोत. एक काचेच्या बरणीमध्ये तुम्ही स्टोर करून फ्रीजमध्ये पण ठेवू शकता किंवा बाहेर बी ठेवलं तरी तिला काहीच होणार नाही. अशी आपण ही खट्टी मिठी चिंचाची चटणी आज आपण बनवणार आहोत. तर जे कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा खट्टी मिठी चटणी कशी झाली होती. तर आपण आता सुरुवात करूया. इकडे मी रात्रभर चिंचा ह्या पाण्यात स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घातलेले आहे. तर आपण याला हाताच्या साह्याने मॅश करून घेणार आहोत. हे आपण मिक्सरला पण फिरू शकतो, पण त्यामध्ये आपल्याला देठ वगैरे राहतात किंवा त्या साली राहतात, त्या मिक्सरला आपण फिरून घेतल्यानंतर ते दाताखाली आपण जेव्हा चटणी बनवतो तेव्हा ती दाताखाली लागते, ते चांगलं नाही राहत. त्यामुळं आपण हे याला हाताच्या साह्यानेच करणार आहोत मॅश करू. आता इकडे हे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. इकडे मी 1 वाटी घेतलेली आहे, त्या वाटीवर चाळणी ठेवलेली आहे आणि आपण आता ह्या चाळणीने आपण चिंचेचं पूर्ण हे आपण गाळून घेणार आहोत. चिंचेचा जो आपण बारीक जो किस केलेला होता तो आपण पूर्णपणे गाळून घेणार आहोत चमच्याच्या साह्याने. आता हे आपण थोडं पाणी टाकून आपण त्याला गाळून घेणार आहोत, जेणेकरून जो चोथा राहील तो आपण वरच्यावर राहील आणि व्यवस्थित ते आपलं पाणी पण घट्टसर पाणी आपलं हे तयार होईल. आता इकडे आपलं हे मी चमच्याच्या साह्याने त्याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे बघा, हे मिक्स करत असताना एवढा चोथा निघालेला आहे. मी चमच्याने पूर्णपणे त्याला गाळून घेतलेलं आहे. आपला हे खाली घट्टसर पाणी झालेलं आहे. आता इकडे आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. इकडे मी 1 चमचा बडीशेप घेतलेला आहे, त्यानंतर जिरं घेतलेलं आहे 1 चमचा, थोडेसे काळ्या मिऱ्या आहे 5-7-8. ह्या काळ्या मिऱ्या आणि बडीशेप आपण ह्या व्यवस्थित भाजून घेणार आहोत. भाजल्यानंतर आपण मिक्सरला याला बारीक करून घेणार आहोत. आता इकडे आपण तेल टाकणार आहोत. थोडंसं तेल टाकणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर त्यात थोडंसं जिरं टाकणार आहोत. जिरं व्यवस्थित तडतडू देणार आहोत. त्यानंतर साखर टाकणार आहोत. साखर आणि गूळ टाकणार आहोत. तुमच्याकडे गूळ असेल तर तुम्ही गूळची पण बनवू शकता आणि साखरेची पण बनवू शकता. तर मी दोन्ही पण टाकलेलं आहे, कारण चव खूप छान येते. आपण आता याला चांगलं मिक्स करणार आहोत. याला थोडं गॅस कमी करून द्यायचा आहे, नाहीतर गूळ आणि साखर पूर्णपणे जळेल. कमी गॅसवर आपण याला व्यवस्थित परतून घेणार आहोत. आता ही आपली मस्तपैकी मिल्ट व्हायला लागलेली आहे. तर तुम्ही बघू शकता गूळ आणि साखर मिल्ट व्हायला लागलेली आहे आणि चमच्याने त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करत आल्यानंतर आपण त्याच्यावर आपल्याला चिंचेचे जे आपण पाणी हे घेतलेलं आहे करून, ते साईडला ठेवलेलं आहे, ते नंतर यामध्ये टाकणार आहोत. आता आपण यावर मसाले टाकणार आहोत. इकडे सर्वप्रथम मी काश्मीरी मसाला घेतलेला आहे, त्यानंतर काळं मीठ, थोडंसं साधं मीठ आपलं घरगुती, त्यानंतर आपण काश्मीरी मसालासुद्धा टाकणार आहोत. इकडे आपलं गरम मसाला टाकणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यावर आपल्याला लाल तिखट टाकायचे आहे. थोडंसं लाल तिखट पण टाकणार आहोत. तर ही तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा, एकदम छान चटपटीत आणि मुलांनासुद्धा आवडेल. पाणीपुरी जेव्हा आपण करतो ना तेव्हा ही चटणी तुम्ही नक्की खा. आता मी इकडे जे पाणी गाळून घेतलेलं होतं चिंचेचं, ते चिंचेचं पाणी यामध्ये ॲड करणार आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर जो आपण मसाला बारीक करून घेतला होता तो यामध्ये टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. याला छानपैकी मिक्स करायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. शिजल्यानंतर ऑटोमॅटिक हे घट्टसर चटणी आपली तयार व्हायला सुरुवात होते. आता इकडे उकळी यायला लागली आहे बघा, ऑटोमॅटिक घट्टपणा यायला लागतो. चांगली व्यवस्थित शिजू द्यायची आहे आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे आपल्या हळूहळू घट्टपणा यायला लागलेला आहे. कुठलं पण तुम्ही वस्तू चाट वगैरे बनवता घरी, त्यावर आपण ही चटणीसुद्धा त्याबरोबर खाऊ शकतो किंवा समोसे आणतो, आपण समोसे बनवतो
त्याच्याबरोबरसुद्धा आपली ही चटणी खूप टेस्टी आणि खूप चवदार लागते. आता आपली ही जवळजवळ कलर पण चेंज व्हायला लागलेला आहे. तर इकडं बघा, हे बघा आपली चटणी आता आपण शिजवल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने त्याला कलर येईल. कलर बी बघा किती भारी दिसत आहे. एकदम जशी आपण दुकानची जी चटणी असते ना, सेम तशी एकदम खूप सुंदर अशी ही चटणी झालेली होती. तर आवडली असेल तर पुन्हा लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली होती.